शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र आणि हिंदी शिकवण्याचा मुद्दा यावरून गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये चांगलंच रणगंधन माजलं। पण सरकारने जी.आर. रद्द केला आणि विरोधकांचा रोष कमी झाला। पण हिंदी आणि मराठी अस्मितेवरून सुरू झालेलं राजकारण आता नेत्यांच्या मुलांच्या शाळेपर्यंत येऊन पोहोचलंय। मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी उद्धव आणि राज ठाकरेंना टोला लगावताना आदित्य आणि अमित ठाकरेंच्या शाळेचा उल्लेख केला। हे दोघंही मुंबईच्या बॉम्बे स्कॉटिश या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकले आणि मग त्यानंतर शोधाशोध सुरू झाली ती म्हणजे राज्यातल्या प्रमुख नेत्यांची मुलं कोणत्या शाळेत शिकली याची। हिंदी मराठीवरून राजकारण करणाऱ्या जवळपास सर्वच नेत्यांची मुलं ही इंग्रजी शाळेत शिकल्याचं दिसतंय। पाहूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा। हा विरोध आम्ही सहन करणार नाही। बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकलं म्हणजे वाईट असं मुख्यमंत्र्यांना म्हणायचं असेल तर त्याने स्पष्ट म्हणावं। तसं काही नेत्यांचा इगो तिथं कुठेतरी हर्ट झालेला आहे। आता आजोबा म्हणून तरी नातवंडांना मराठी शाळेत ते टाकतील अशी अपेक्षा मराठी माणूस म्हणून आम्ही करतो। हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की बॉम्बे स्कॉटिश शाळेविषयी काहीतरी नवा वाद उफाळून आलाय की काय, पण नाही। मूळ विषय बॉम्बे स्कॉटिश स्कूलचा नाहीये। हा विषय पहिलीपासून त्रिभाषा सूत्र राबवण्याबाबतच्या धोरणाचा। पहिलीपासून त्रिभाषा सूत्र राबवण्याबाबतचे 2 जी.आर. सरकारनं मागे घेतले आणि ठाकरे बंधूंनी 5 तारखेच्या मोर्चाचं रूपांतर विजयी मेळाव्यात करायचं ठरवलं। त्यानंतर मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष निवडण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ठाकरेंवर टीका करताना मुख्यमंत्री फडणवीसांनी बॉम्बे स्कॉटिश शाळेचा संदर्भ दिला आणि वादाला तोंड फुटलं। आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे हो। इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे। पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा। हा विरोध आम्ही सहन करणार नाही। मुख्यमंत्र्यांच्या टोमण्यावर मनसेनं प्रतिसवाल केला। बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकणं वाईट आहे का असा प्रश्न विचारत मनसेनं भाजपच्या नेत्यांनाही त्यांच्या शाळांवरून प्रश्न विचारलाय। बॉम्बे स्कॉटिश महाराष्ट्रातलीच शाळा आहे ना, मुंबईतली राज्य सरकारनी परमिशन दिलेली शाळा आहे ना। तुम्ही सांगा। मी विचारतोय मी मुख्यमंत्र्यांनाच माझा प्रश्न आहे की त्यांनी परमिशन दिलेली शाळा आहे ना, मग त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे? बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकलं म्हणजे वाईट असं मुख्यमंत्र्यांना म्हणायचं असेल तर त्याने स्पष्ट म्हणावं। तसं मी सांगतो भारतीय जनता पक्षाचे कुठले कुठले नेते कुठल्या कुठल्या शाळेत शिकले। तर पंतप्रधानांना देशातल्या सगळ्याच आंतरराष्ट्रीय शाळा बंद करायला सांगा असं म्हणत संजय राऊतांनी भाजप आणि संघावर हल्लाबोल केला। मिस्टर प्रधानमंत्री, त्यांना सांगा या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल, इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येताय त्या बंद करून टाका ना। आरक्षणाची मागणी आहेच, करून टाका ना बंद। एक जी.आर. काढा ना, एक उत्तम जी.आर. काढा। तुम्हाला जी.आर. काढण्याची फार हौस आहे। देवेंद्र फडणवीस एक जी.आर. काढा निदान महाराष्ट्रात तरी। आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत, जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत, शिक्षण सम्राट, बरं का, तो बंद करून टाका। आमचं आम्ही बघू नंतर काय करायचं। बॉम्बे स्कॉटिश शाळेवरून भाजप विरुद्ध सेना मनसेत अशी टोलेबाजी सुरू असताना रोहित पवारांनी दोघांनाही मूळ विषयाकडे खेचून आणण्याचा प्रयत्न केला। कुठल्याही धोरणाबाबतचा विषय वैयक्तिक पातळीवर आणणं योग्य नसल्याचं म्हणत त्यांनी सरकारला ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न केला। जी.आर. मागे घ्यावा लागला। दिल्लीवरनं आलेला आदेश हा कुठेतरी तसा राबवता आला नाही। यामुळे काही नेत्यांचा इगो तिथं कुठेतरी हर्ट झालेला आहे। त्यांना त्या बाबतीत वाईट वाटतंय आणि वाईट वाटत असल्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून बोलून जायचं असं कुठेतरी धोरण सरकारने अवलंबलंय असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मात्र मुख्यमंत्र्यांचा मुद्दा उचलून धरत राज ठाकरे आजोबांना एक सल्ला दिलाय। त्यांची टीका अत्यंत रास्त आहे। इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या लोकांनी मराठीवर बोलणं हेच मोठं हास्यास्पद होतं। आता त्यांनी जे काही सांगितलं ते वस्तुस्थिती आहे, ते कुठं कुठं शिकलेत म्हणून। पण निदान आता आजोबा म्हणून तरी नातवंडांना मराठी शाळेत ते टाकतील
अशी अपेक्षा मराठी माणूस म्हणून आम्ही करतो. ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा जसजसा जवळ येत चाललाय तसतशी महायुतीकडून होणाऱ्या टीकेचा जोर देखील वाढत चाललाय. नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केलेली टीका असो किंवा मुख्यमंत्र्यांनी बॉम्बे स्कॉटिश स्कूलवरून लगावलेला टोला असो, 5 जुलैपर्यंत या राजकीय टोमणेबाजीला आणखी उधाण येण्याची चिन्ह आहेत. 5 जुलैनंतर राज ठाकरे कुठल्या राजकीय शाळेत प्रवेश घेणार, उद्धव ठाकरेंची साथ देत आपली जुनी शाळा निवडणार की पुन्हा महायुतीत बिनशर्त ऍडमिशन घेणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.